Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. जय जवाहर मित्रांनो, आज आपण आलो खाडीत परत एकदा. आज तुम्हाला दाखवणार आहे मी खाडीत इकडे जास्ती कसे पकडायचे ते. पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, एक ट्रायल व्हिडिओ तुम्हाला पहिला दाखवला मी, पण आजचा व्हिडिओ खास होणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कडक एक नंबर मित्रांनो. आज आपला पहिला चिंबोऱ्याचं बिल भेटलेला आहे. तुम्हाला मी याच्यातून दाखवतो कसे काढायचे ते. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला एक मस्त बिल भेटलं आहे. आता मी तुम्हाला खोदून ना त्यातून चिंबोरा काढून दाखवतो. बघू शकता तुम्ही किती चाललेलं आहे याच्यामध्ये. तर चला मग सुरुवात करतो. Finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest. तर मित्रांनो आता बघू शकता आपण बिल खोदून झालं. आता मी हा आकडा बिलामध्ये टाकून ना बघतो की आतमधली चिंबोरी ह्याला चावते का, बाईट करते का. तर बघा तुम्ही. बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही चिंबोरी आता आपल्या आकड्याला बाईट करते, चावते. तिला मी आता बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त बघत राहा. हे बघा दोन्ही त्याचे फांगडे बाहेर आले आहेत. आता मी त्याला हातानेच बाहेर काढणार आहे. तर बघा आपला पहिला चिंबोरा म्हणजे चिंबोरी बघू शकता तुम्ही. त्याचे दोन्ही फांगडे आणि मी अख्खा एवढा हात घालून त्याला काढलेला आहे. तर चला अशीच चिंबोरी मी तुम्हाला अजून पुढे काढून दाखवणार आहे. चला मित्रांनो आता आपण अजून एक दोन बिलांचा शोध घेतोय. तर इकडे तुम्ही बघू शकता आता झाडी किती आहे. ह्या झाडीतच आपल्याला बिलांचा शोध घ्यायला लागतो. चिंबोरी वगैरे ह्या जालीतच झाडीत लागलेले असतात.
तर बघूया अजून आपल्याला 1-2 बिलं भेटतात का. मी तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन जर भेटली तर. मित्रांनो बघा तुम्ही, इकडे एक आपल्याला आणखी एक चिंबोरीचं बिल भेटलेलं आहे. तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये पण चिंबोरी असेलच. आता मी तिला पण काढण्याचा प्रयत्न करतो. पहिला आपण आकड्याने ट्राय करूया. तर मित्रांनो, ह्याच्यातून चिंबोरी निघून गेले. बऱ्याचशा वेळा आपल्याला असं होते की जेव्हा भरतीचं पाणी वरती येतो खाडीमध्ये, तेव्हा खेकडे निघून जातात त्या पाण्यामध्ये. कारण की 15 दिवसांचं त्यांचं हे असते. 15 दिवस ते बिलामध्ये असतात. 15 दिवसांनंतर पाणी आल्यानंतर ते पाण्यामध्ये जातात. तर चला पुढे पण आपल्याला 1-2 भेटतात का बघूया. मस्त एकदम. आता याच्यात तरी बघूया आपल्याला भेटते का. जरा बघू. मित्रांनो बघू शकता तुम्ही, चिंबोऱ्याची काच म्हणजे एक ह्याच्यामध्ये नरम चिंबोरा असेल. आपण त्याला काढण्याचा प्रयत्न करू. आतमध्ये गेलं. मित्रांनो, चिंबोऱ्याने काच सोडलेले आहे आणि आतमध्ये चिंबोरा जो आहे तो नरम आहे. तुम्ही बघू शकता, ही काच आहे त्याची. आतमध्ये जो चिंबोरा आहे तो नरम आहे. तो आकड्याने तर काही निघणार नाही आणि खोदायला पण जमणार नाही. कारण की हे जे झुडूप आहे टिवरीचं, याला टिवर म्हणतात. याचं जे झुडूप आहे त्याची मुलं वगैरे तुम्ही बघू शकतात किती आहे. तर ते आपल्याला आता सोडून जायला लागेल. तर हे राहू दे असंच. नेक्स्ट टाईम जर आलो तर आपल्याला भेटेलच. तिथपर्यंत चढा, पुढे निघू.
बघा मित्रांनो, एक छोटासा आपल्याला मिळालेला आहे जाता आता. तसाच व्हिडिओमध्ये पुढे सोबत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा. तसेच तुम्हाला काढून दाखवणार आहे मी. चला मग पुढे निघू. अशा प्रकारे आपल्याला आता 10-15 मिनिटात एकदा एक मस्त दर बघायला भेटले. तुम्ही बघू शकतात किती चाललं आहे ते. ह्याच्यामध्ये तसे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी का हे चिंबोरं म्हणजे चिंबोरी खाडीची कशी ओळखायची की कोणत्या बिलामध्ये आहे कोणत्या बिलामध्ये नाही ते तुम्हाला दाखवतो मी. हे तुम्ही बघू शकतात, हे चिंबोरीची पाय लागलेले आहेत. त्यालाच नांग्या म्हणतात. तेच हे पाय लागलेले आहेत. आत बिलापर्यंत तुम्ही बघू शकतात की बिलाच्या मध्येपर्यंत गेलेले आहेत. ह्याच्यात चिंबोरं असणारच ही गॅरंटी आहे. बघू खोदून ना आहे का त्याच्यामध्ये. जर बीळ वरून जात असेल तर तुम्ही हाताने पण थोडं थोडं खोदू शकतात. पण आतमध्ये हात घालण्याच्या वेळेस 10 वेळा तरी विचार करा, कारण की जर चिंबोरा चावला तर तुमचा हात पण फोडू शकतो, फ्रॅक्चर पण होऊ शकतो. तुम्ही बघू शकता, तुम्हाला आवाज येत असेल की हा आता आपल्या आकड्याला बाईट करतो म्हणजे चावतो. आता त्याने आपल्या आकड्याला जोरात बाईट केलंय. तुम्ही प्रेशरवरून समजले असतील. त्याला आपण हळूहळू खिचून बाहेर काढू. आता त्याचा एक फांगडा बहुतेक बाहेर आलाय. बघा मित्रांनो, किती मोठा आणि किती मस्त आहे खेकडा. ह्याचा एक फांगडा आपल्याला भेटला आहे आणि एक फांगडा आतमध्येच आहे. तर आपण आता हात टाकून न काढूया. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही फांगडे मिळल्यात. अजून एकदा ट्राय करून बघूया, किंवा चुकून ना कधी कधी जुलनाचे दोन पण असू शकतात. असं वाटते का आतमध्ये अजून एक आहे. तिथपर्यंत त्याला ठेवून घेऊया आपल्या जाळीत. आणि आता आपण दुसरं आहे का ते नीट बघूया. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, ह्याच्यामध्ये 2 होते आणि जो आपण पहिला काढला तो एक मेल आणि हे फिमेल आहे. तर आपण आता याला तुम्हाला मी दाखवणार आहे की याचे फांगडे अख्खेच घेण्याची पद्धत कशी आहे ती. अशा प्रकारे तुम्ही मोडू शकता. आता हा बाईट करणार नाही. चला, आपलं काम झालंय मस्त एकदम. आपल्याला एका बिलातून 2 मिळल्यात. अशीच जर 10-12 बिलं मिळली तर 20 ते 22 असे आरामात खेकडे बघू शकता. तुम्ही बघू शकता जाळीमध्ये किती आहेत.
चला मध्ये सोबतच राहा आणि बघत राहा, मजा घेत राहा व्हिडिओची. तर चला पुढे या. बघू शकता तुम्ही एकाच जागेत असे चांगल्या प्रकारे 2 चिंबोऱ्यांची बिलं आहेत. एक हा बिल इकडे आहे आणि ह्याच्याच फक्त 2 पावलं पुढे दुसरा बिल आहे. तुम्हाला दाखवतो. या तुम्ही बघू शकता हा एक दुसरा बिल आहे. तर ह्याच्यामधून आता आपण खेकडे काढूया. चला सुरुवात खोदायला करतो मी. त्याला फास्ट फॉरवर्ड करून किती मिनटं लागली तर शॉर्टकट. मित्रांनो बघू शकता हा किती जोराने बाईट करतो ते. तुम्ही बघू शकता माझ्या हाताला त्याने बाईट केले किती जोराने. हा थोडासा नरम असल्यामुळे थोडासा कमी त्रास होतो, पण हा हातही फोडू शकतो. त्याची नांगी मोडलेले आहे. त्याला ठेवू जाळीमध्ये. आणि दुसरं जे बिल तुम्हाला मी दाखवलं आहे ते पण बिल काढूया आपण त्याच्यामधून पण. बहुतेक ह्याच बिलातलं चिंबोरं त्याच्यामध्ये गेलेलं असेल, असू शकते कदाचित, कारण की हत्यामध्ये नाही मिळत. असं कधी कधी होते. तर चला आपण पुढे पण बघूया आणखी किती मिळतात ती. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go. मित्रांनो या तुम्हाला मी दाखवतो आता आपली मेहनत. एकदम आपल्याला हे भेटलं आहे, फळ भेटलं आहे मेहनतीचं. तुम्ही बघू शकता बिल किती मस्त आहे ते. ह्याच्यामध्ये एकदम मस्त आणि साईज मोठ्या प्रमाणात साईजचं खेकडं असेल. बघू शकता तुम्ही. अशा दराला आपण खोदू पण शकत नाही, कारण की ही जी झाडं आहेत त्यांची मुलं वगैरे आतमध्ये आहेत. त्याच्यामुळे मी आकड्यालाच काढण्याचा प्रयत्न करेन. तर बघा मित्रांनो, ह्याला म्हणतात खुबा. हा एक आपला शिंपीसारखा प्रकार आहे. ह्याची पण भाजी वगैरे बनवतात. ती नंतर तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे. तर बघूया आता ह्याच्यामध्ये आहे का.
मित्रांनो, आता तुम्हाला हे बिल तर दिसतच असेल. स्ट्रेट बिल नाही मिळत आहे. हे बिल वाकडं जाऊन ना त्याच्या पुढे पण वाकडं जाते, हे बघा. आणि हा त्याच्यामध्ये चिंबोरी ही बाईट करते. आता आपल्याला काही करून याला खोदावंच लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा बाजारामध्ये जातात, खेकडे विचारतात, खेकड्याची प्राईस विचारतात आणि बार्गेनिंग करतात, तर एकदा ही मेहनत बघा आणि नंतर तुम्ही बार्गेनिंग करा. कारण की एक खेकडा काढण्यासाठी खूप अशी मेहनत लागते. तर तुम्ही बघू शकता किती मेहनत लागते आणि कसं झाडी झुडपात फिरायला लागते ते. तर नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही खेकडे खरेदी कराल, तेव्हा फक्त तुम्ही हा विचार करा आणि हा व्हिडिओ बघा. चला मग आपण आता ह्याला खोदून ना काढूया. तुम्हाला आवाज तर येतच असेल की खेकडी त्याची चिंबोरी बाईट करते ती. आता मी ह्याला काढायचा प्रयत्न करतो. खूप मोठी साईज आहे. हा मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता आपल्याला किती मोठी साईज भेटली ती. हे बघू शकता तुम्ही. हे आपली मेहनत आणि एवढी मोठी साईज. तर मित्रांनो बघा, एक आपल्याला चिंबोरी काढायला किती टाईम झाला, तो 15 ते 20 मिनटं गेली. आणि फांगडे बघा याचे किती मोठे आहेत ते तुम्ही बघू शकता. माझा हात बघा आणि फांगडे बघा, चिंबोरी बघा. कमीत कमी जाळीमध्ये 2च चिंबोऱ्या राहतील एवढे मोठे. आता याला मी तुम्हाला खांदल्या घालण्याची पण एक पद्धत दाखवणार आहे, तुम्ही बघत राहा. पहिला फक्त तुम्ही हे चिंबोरीवरती पाय ठेवा आणि नंतर आजूबाजूला तर तुमच्या
हे असणारच आहेत झाडं. त्यातलीच एक चांगल्या प्रकारची अशी फांदी मोडून घ्या. तिला थोडं सोलून घ्या, वरची साल काढून घ्यायची. आणि ह्या फांगड्याच्या बरोबर वरच्या बाजूला ती पुश करा, म्हणजे आतमध्ये ढकला. आता हा फांगडा चावणार नाही, तुम्ही बघू शकतात. तसंच आपल्याला दुसऱ्या फांगड्याला पण करायचं. अशा प्रकारे 2 काड्या घ्यायच्या आणि फांगड्याच्या मागच्या साईडला, म्हणजे ही बाजू दिसत असेल तुम्हाला नांगीच्या वरची, ह्याच्यामध्ये ह्या नरम जागेत आतमध्ये ढकलायच्या आहेत. औ मोडी पटकन दुसरी घे. झाला आपला आता खेकडा तयार. बघू शकता आता तुम्ही हा खेकडा किती मोठा आहे तो आणि कसा आहे तो. साईज बघा मित्रांनो, साईज अशी कधी कधी मेहनत केल्याने चांगलं फळ भेटते. त्याला आपण आपल्या जाळीमध्ये टाकून घेऊ. आताच होतं तुम्ही बघितले की आपल्याला एक मस्तपैकी मोठाच चिंबोरी भेटलेले आहे. त्याच्यानंतर मी फक्त आकडा आतमध्ये टाकून ना बघितलं तर मला असं जाणवलं का आतमध्ये एक दुसरं पण आहे. म्हणजे 2 प्रकारची चिंबोरी असतात, एक नर आणि मादा. तर आता आपण जो काढला तो नर होता आणि मादा आतमध्येच आहे. तर तिला पण आपण आता काढण्याचा प्रयत्न करू. बघू शकता मित्रांनो, साईज बघा, साईज तुम्हाला दिसतच असेल की 15-20 मिनिटाची मेहनत आणि आपल्याला बऱ्यापैकी साईजचे 2 खेकडे भेटलेत. ते बघू शकता, ह्याची साईज पण तुम्ही बघू शकता. एक नंबर साईज आहे. चला ह्याला पण आपण आता मोडून न घेऊया. आता एका चिंबोरी काढण्यामागची मेहनत आणि एक व्हिडिओ बनवण्याची मागची मेहनत किती असते ती, तर प्लीज तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर व्हिडिओ आवडलाच तर मित्रांना मात्र शेअर नक्की करा.
close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll finding life along the way, melodies we haven't played. No, I don't wanna. खाडीतून बाहेर निघलोय. आपल्याला एवढ्या चिंबोऱ्या मिळल्या. आता ह्या आपण धुवून घेऊया, काठ्याकडे धुवून घेऊया आणि घरच्या प्रवासाला निघूया. तर चला मग ह्याला धुवायला ठेवतो मी. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता आपण किती खेकडे पकडल्यात ते पूर्ण जाळी भरून खेकडे पकडल्या. चला आता आपण निघू. आणि चॅनलवर नवीन असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटू अशाच चांगल्या व्हिडिओत पुढच्या. चला मित्रांनो, जय जवाहर.